नमस्कार मित्रांनो, आता मी उभा आहे केशवनगर आणि खाराडी या एरियामध्ये। हे समोर तुम्ही पाहू शकता मुळा मोठा नदी आहे। त्या नदीवरती एका ब्रिजचं काम चालू आहे। तर ह्याचं काम काही दिवसापूर्वीच म्हणजे काही वर्षांपूर्वी चालू झालं होतं। ते मध्ये काही कारणास्तव थांबलं होतं, पण ते आता सध्या परत ते नवीन काम सुरू झालेलं आहे, म्हणजे त्याचं काम परत सुरू केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता पलीकडच्या साईडला केशवनगर आहे, त्या साईडला मी जी उभा आहे हे खाराडीचा भाग आहे आणि हा जो रोड तुम्हाला दिसतोय हा नदीच्या साईडचाच रोड आहे, रिव्हर साईड रोड। आणि तो पुढं हडपसर आणि चंदननगरला जाणारा जो रोड आहे बायपास, तर त्या रोडला हा जाऊन मिळतो पुढं। मित्रांनो, समोर पाहू शकता तुम्ही मुळा मोठा नदीचं पात्र आहे। या ठिकाणी दोन नद्या संगमाच्या नंतर आलेले, त्यामुळे हे पात्र बऱ्यापैकी मोठं पात्र आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे केशवनगरचा भाग आहे पलीकडचा, आणि खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगची कामं या ठिकाणी झालेली आहेत। आणि हा पलीकडच्या एरियाला जोडणारा हा जो ब्रिजचं काम चालू आहे, तर हा ब्रिज झाल्यानंतर बऱ्यापैकी फायदा होणार आहे। कारण पलीकडच्या साईडला जो मुंडव्याच्या शेजारचा जो रोड आहे, ब्रिज आहे नदीवरचा, तर त्या ब्रिजवरती बऱ्यापैकी ताण पडतो। तर त्या ठिकाणी पण दोन ब्रिज आहेत, तरी पण तिथं ट्रॅफिक जास्त असतात। तर हा जर झाला तर हा अजून कनेक्टिव्हिटीला चांगला फायदा होईल। हा काही दिवसातच किंवा वर्षभरात होऊ शकतो काम। हे प्लेयर पण बऱ्याच दिवसापूर्वी झालेले आहेत आणि याचं काम मध्ये थांबलं होतं, तर आता परत सुरू आहे काम। पलीकडच्या साईडला छोटासा बंदर आहे, त्या बंदरावरनं पण टू व्हीलर जात आहेत, हे बघू शकता तुम्ही। ते बंदरावरनं गाड्या नेणं थोडं रिस्कीच आहे। हा ब्रिज झाल्यावरती ते बंदरावर पण लोकांना जायची गरज पडणार नाही।